तर तिकडे अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं। त्यावर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं। अमित शहांसोबत झालेल्या चर्चेत कोणत्याही जागांची मागणी केली नाहीये। ज्या बातम्या येत आहेत त्यामध्ये तथ्य नसल्याचं अजित पवार म्हणाले। मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचं देखील अजित पवार म्हणाले। 288 जागांवर एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचं देखील ते म्हणाले। अशी काही चर्चा झालेली नाही। जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती, कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते, वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते। सगळं थपाय असं काही होणार नाही। त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे 288 जागा ह्या महायुतीमधल्या कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल। त्याच्यातलं बरंचसं ठरलेलं आहे, अजून थोडंसं काही राहिलेलं आहे, ते थोड्याच दिवसात आपल्याला समजेल।